हेवी ड्रायव्हर आहे, काही खड्डे नाही बघत, काहीच नाही. आपला सुसाट जो सुटला त्याच्या बाईकवर बसण्यापूर्वी मी 17 विचार करेन, नंतरच येईल. तळ्यामध्ये आल्यावर सम्राट वडापाव, हा वडापाव खाल्ल्याशिवाय इथून नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, दिवाळीची सुट्टी पडलेली आहे आणि आपण चाललो आज गावाला. तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास 10 ते 12 दिवसानंतर आज व्हिडिओ येतो आहे आपला. कारण व्हिडिओ केला नाही मधल्या काळात, कारण मोबाईल आपल्याला माहिती आहे की माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता आणि नवीन टाकला डिस्प्ले, पण तो आता फोन पुन्हा एकदा लॅक व्हायला लागला आहे. म्हणजे एखादा ॲप ओपन केला तर डायरेक्ट दुसऱ्या ॲपमध्ये तो घेऊन जातो आहे. तर तरी आपण आज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चाललो आता गावाला. हे वाशिम स्टेशनला आलो. भाऊ येतो आहे माझा श्रीराज, बाईकवर आम्ही जाणार आहोत. त्याची बाईक आहे, त्यालासुद्धा सुट्टी पडलेली आहे आजपासून. तर चला, आपण आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ आहे, आपण बघूया प्रवास कसा होतो. किती वाजता बोलले तुला? हां, आता वाजले किती? 6:30 राहील ना व्यवस्थित. मित्रांनो, हा माझा भाऊ श्रीराज काप. काय चिवा हाय कर असा.
वाशी स्टेशनपासून रोह्यापर्यंत जवळपास 2 तासात पोचलो. 91 ते 95 किलोमीटरचा प्रवास. भावानी 2 तासात गाडी इथे आणलेली आहे. हेवी ड्रायव्हर आहे, काही खड्डे नाही बघत, काहीच नाही. आपला सुसाट जो सुटला तो कुठे थांबलाच नाही. मला वाटलं पेनच्या पुढे शालिमार हॉटेल आहे ते मी कधी बाईकवर आलो तर शालिमार हॉटेलला मी एक थांबा घेतोच. तिथे नाश्ता वगैरे करून मग पुढचा प्रवास असतो. पण भाऊ काय हा बोलतो मी काय कुठे थांबत नाही, डायरेक्ट रोह्यालाच येतो. वाशीला पेट्रोल भरला नाही, रोह्याला पेट्रोल भरायला आला आहे तो. तर 4 वर्षात गाडीचा पण खुलखुला झाला आहे त्याच्या. एवढी सुसाट गाडी चालवतो. जसं काही नंबर त्याला काय काढायचं होता, रेस लावलेली आहे असंच वाटले मला. तर रोह्यापर्यंत व्यवस्थित आणले तर तरी पण गाडी सुसाट एकदम. तर आता चाललो पुढे. जवळपास 30-35 किलोमीटरचा आता प्रवास आहे रोह्यापासून. रोड तसा तर चांगलाच आहे. तर चला पुढे जाऊया. तळेगावमध्ये पोचलो आहे. आमचा तळ्याची बाजारपेठ आहे आणि हे आमचे गावाले आहे तिथे. हो गावाले. किती वाजता निघाला? 6:30 वाशीवरून. हे पण वाशीवरून 6:30 वाजताच निघाले आमच्याबरोबरच. आमच्या आधी येऊन पोचले तिथे. आता तळ्यामध्ये आलो आहे तर इकडे सम्राट वडापाव फेमस वडापाव आहे तर तळ्यामधला. तर आता तो आम्ही खाऊन जाणार आहोत. तर चला चल. हे शेट आहेत आमचे, वडापाव खाऊन आता. चलो वडापाव. तर तळ्यामध्ये आल्यावर सम्राट वडापाव हा वडापाव खाल्ल्याशिवाय इथून कोणी जात नाही. खूप फेमस वडापाव आहे. ह्याची डिटेल्स व्हिडिओ मी पुढील व्हिडिओमध्ये, जेव्हा तळ्याची मला एक व्हिडिओ बनवायची आहे, तळगड आणि तळा अशा व्हिडिओ बनवायचे आहेत, तर डिटेल्स त्याच्यामध्ये देणार. तर आता आलो आहे, समोर वडापाव आहे आलेला आहे. तर आता आम्ही खाऊन घेऊ, कारण भूक लागली. कुठेच थांबलो नाही मुंबईपासून.
मित्रांनो गावी पोचलो आणि फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, कारण चेहरा खूप कालवडला होता. सगळी धूळ ही खूप आहे रोडला, तर धुळीच्या आणि पूर्ण चेहरा काला झाला होता. डोळ्यातसुद्धा खूप धूळ गेली. तर तुम्ही जर मुंबईवरून बाईकने येत असाल तर गॉगल नक्की घालून या, कारण धूळ ही खूप जाते. थंडीचे दिवस आहेत पण थंडी एवढी जाणवली नाही. पण प्रवास खूप छान झाला. जवळपास 3 तासात तिथे भावाने गाडी पोचवली. मी पण एवढ्या 3 तासात तिथे पोचत नाही मुंबई ते गावापर्यंत, पण त्यांनी 3 तासात पोचवली. एकदम हेवी ड्रायव्हर, काही खड्डे नाही बघत, काय नाही, पण पोचवलं व्यवस्थित. आपल्या रोड आता थोडेफार छान आहे, पण क्वालिटी थर्ड क्लास, कारण मध्ये खड्डे वगैरे आहेत. तर बाईकवाल्याने येताना खूप जपून या. व्यवस्थित आलो इथपर्यंत, पण ह्याच्या बाईकवर बसण्यापूर्वी मी 17 विचार करेन, नंतरच येईल. जर काय अर्जंट काम असेल तर बसणार, पण एवढी स्पीड बाईक मित्रांनो कोणी आणू नका, कारण रस्ते चांगले नाहीत. जरी आपल्याला वाटत असले की रस्ते चांगले आहेत, पण रस्त्याला मध्ये जे मध्येच खड्डे येतात ना, ते चुकवताना मग तारांबळ उडते. तर खूप सावकाश या. भले 5-10 मिनिट इकडे तिकडे झाली, लेट झालं तरी काही फरक नाही पडत, पण आपल्या घरी पण आपली लोक वाट बघत असतात. तर येताना सुद्धा सावकाश या. तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो काळजी घ्या आणि भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.